नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्रमांक 2. पुन्हा एकदा बोलतो, श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्रमांक 2 म्हणजेच आपल्या सिरीज मधील नंबर आहे BGM-002. BGM भगवद्गीता मराठी -002 BGM-002. चला तर मग सुरुवात करूयात. हरि ओम परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. मित्रांनो, आपण मागच्या पहिल्या भागामध्ये उपक्रमाचा परिचय बघितला होता, पुस्तकाचा परिचय बघितला होता, लेखकाची प्रकाशकाची निवेदनं आपण ऐकली होती आणि त्यानंतर गीतेचा महिमा किंवा गीतेचं महात्म्य आपण बघितलं होतं. आणि आता ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण गीतेचे तात्पर्यापासून सुरुवात करणार आहोत. ह्या दुसऱ्या भागामध्ये गीतेचं तात्पर्य आपण संपूर्ण करणार आहोत आणि तिसऱ्या भागापासून आपली ॲक्च्युअल प्रथम अध्यायाला, पहिल्या अध्यायाला वाचनाला सुरुवात होईल. ही इतकी सुंदर माहिती या लेखकांनी दिलेली आहे. मला तर मी पहिल्यांदा वाचतो हे पुस्तक, तुमच्याबरोबर मी सुद्धा पहिल्यांदाच वाचतो आहे. तर मला तर हे पुस्तक प्रचंड आवडलेलं आहे. अगदी पहिल्याच भागामध्ये गीतेच्या भाष्यामधल्या पहिल्या प्राथमिक भागामध्येच हे पुस्तक प्रचंड आवडलेलं आहे. आशा आहे की तुम्हाला सुद्धा हे पुस्तक आवडलं असेल. तर सुरू करूयात. BGM-002 भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्रमांक 2. गीतेचे तात्पर्य. गीता ही ज्ञानाचा अथांग समुद्र आहे. तिच्यामध्ये ज्ञानाचे अनंत भांडार भरलेले आहे. तिचे तत्व समजावून देताना मोठमोठ्या दिग्विजयी विद्वान व तत्वालोचक महात्म्यांची वाणीही कुंठित होते, कारण हिचे पूर्ण रहस्य भगवान श्रीकृष्णच जाणतात. त्यानंतर कुठे हिचे संकलन करते व्यास व श्रोता अर्जुन यांचा क्रम लागतो. अशा अगाध रहस्यमयी गीतेचा अगाध आशय व महत्व माझ्यासारख्या माणसाने जाणणे म्हणजे एका सामान्य पाखराने अनंत आकाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. गीता ही अनंत गोष्टींचा अथांग समुद्र आहे. रत्नाकरामध्ये म्हणजे समुद्रामध्ये खोलवर बुडी मारल्यावर ज्याप्रमाणे रत्नांची प्राप्ती होते, त्याप्रमाणेच या गीतासागरात चूर मारल्यावर जिज्ञासूंना नित्य नूतन अशी भावरत्न राशी प्राप्त होते. परंतु आकाशात गरुडही उडतात व मामुली माशाही उडतात. त्याचप्रमाणे सर्व जणांना आपापल्या भावनेप्रमाणे प्रचिती येते. जसं आपण या गीतेकडे बघू, आपल्या दृष्टिकोनामध्ये वरती अवलंबून राहील की आपल्याला ती गीता, भगवद्गीता कशी दिसेल. म्हणून विचार करता असे वाटते की अनादिकालापासून अज्ञानामुळे संसार समुद्रात पडलेल्या जीवाला परमात्म्याची प्राप्ती करून देण्यामध्ये गीतेचे मुख्य तात्पर्य आहे. आणि त्यासाठी गीतेमध्ये असे उपाय सांगितले आहेत की त्यामुळे आपली सांसारिक कर्तव्य कर्मे व्यवस्थितपणे आचरण करीत मनुष्य परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. मागच्या भागामध्ये मी सुद्धा याचा उल्लेख केला होता की काही लोकांना असं वाटतं की आपण भगवद्गीता शिकायला लागलो म्हणजे आपण संन्यासी बनणार. आपल्या मुलांना जर आपण भगवद्गीता शिकवली तर ते संन्यासी बनणार आणि हे सगळा संसार, शिक्षण, काम, धंदा पाणी सगळं काही सोडून देणार असं वाटतं. कारण काही संस्थांनी गीतेचं तसं इम्प्रेशन समाजापुढे उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तसं काहीही नाहीये. हे वाक्य क्लिअर कट लिहिलेलं आहे, ते मी पुन्हा एकदा वाचतो. गीतेमध्ये असे उपाय सांगितले आहेत की त्यामुळे आपली सांसारिक कर्तव्य कर्मे व्यवस्थितपणे आचरण करीत मनुष्य परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. व्यवहारामध्ये परमार्थाच्या प्रयोगाची ही अद्भुत कला गीतेमध्ये सांगितलेली आहे व अधिकारी भेदाने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अशा प्रकारच्या दोन निष्ठांचे प्रतिपादन केलेले आहे. त्या 2 निष्ठा अशा ज्ञाननिष्ठा म्हणजे सांख्ययोग व योगनिष्ठा म्हणजे कर्मयोग या स्वरूपात केलेले आहे. पुढे येथे असा प्रश्न येतो की बहुतेक सर्व शास्त्रांमध्ये भगवंतांना प्राप्त करण्याचे 3 मुख्य मार्ग सांगितले आहेत: कर्म, उपासना व ज्ञान.
भगवंतांना प्राप्त करण्याचे सनातन धर्मामध्ये 3 मुख्य मार्ग सांगितलेले आहेत, कर्म, उपासना व ज्ञान. त्यात भक्तियोग हे येईलच. आपण जसे जसे पुढे जाऊ तसतसं आपल्याला हे सगळं अधिक खोलात जाऊन समजायला लागेल. अशा स्थितीत गीतेने 2 निष्ठा कशा मानल्या? गीतेला भक्तीचा सिद्धांत मान्य नाही काय? पुष्कळ जण तर गीतेचा उपदेश हा भक्तिप्रधान आहे असे मानतात आणि ठिकठिकाणी भगवंतांनी भक्तीचे विशेष महत्त्वही स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले आहे आणि भक्तीने आपली प्राप्ती सुलभ आहे असे सांगितले आहे. याचे उत्तर असे की शास्त्रांमध्ये कर्म व ज्ञान यांच्याशिवाय जे उपासनेचे प्रकरण आले आहे ती उपासना याच दोन्ही निष्ठांमध्ये मोडते. जेव्हा स्वतःला परमात्म्याहून अभिन्न असे मानून उपासना केली जाते तेव्हा ती सांख्यनिष्ठेमध्ये येते आणि जेव्हा भेददृष्टीने ती केली जाते तेव्हा ती योगनिष्ठेमध्ये मानली जाते. सांख्यनिष्ठा व योगनिष्ठा यांमध्ये हेच मुख्य अंतर आहे. पुन्हा एकदा वाचतो. जेव्हा स्वतःला परमात्म्याहून अभिन्न असे मानून उपासना केली जाते तेव्हा ती सांख्यनिष्ठेमध्ये येते आणि जेव्हा भेददृष्टीने ती केली जाते तेव्हा ती योगनिष्ठेमध्ये मानली जाते. सांख्यनिष्ठा व योगनिष्ठा यांमध्ये हेच मुख्य अंतर आहे. अशा प्रकारे 13व्या अध्यायातील 24व्या श्लोकात केवळ ध्यानाने परमात्म्याची प्राप्ती होते असे सांगितले आहे, परंतु तेथे हीच गोष्ट समजली पाहिजे की जे ध्यान अभेद दृष्टीने केले जाते ते सांख्यनिष्ठेमध्ये येते आणि जे भेददृष्टीने केले जाते ते योगनिष्ठेमध्ये येते. गीतेने भक्तीला भगवत प्राप्तीचे मुख्य साधन मानले आहे. गीतेने भक्तीला भगवत प्राप्तीचे मुख्य साधन मानले आहे. हा लोकांचा समज बरोबरच आहे. गीतेने भक्तीला फार उच्च स्थान दिले आहे आणि ठिकठिकाणी अर्जुनाला भक्त बनण्याची आज्ञाही केली आहे. परंतु हे सगळे संदर्भ मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं, संदर्भ मी वाचणार नाहीये, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत वेळ वाचवण्यासाठी. परंतु गीतेने निष्ठा 2च मानल्या आहेत. यांमध्ये भक्ती योग निष्ठेत सामील आहे. यांमध्ये भक्ती योगनिष्ठेत सामील आहे, कारण भक्तीमध्ये द्वैत भाव असतो, म्हणून असे मानणे तर्कविसंगत आहे असे म्हणता येणार नाही. भक्ती कशा प्रकारे योगनिष्ठेशी मिसळून गेली आहे याचा विचार पुढे केला जाईल. असो, गीतेमध्ये फक्त भजन, पूजन किंवा ध्यान यांनी आपली प्राप्ती होते असे सांगून भगवंतांनी असा आशय दाखवला आहे की योगनिष्ठेच्या पूर्ण साधनाने त्यांना प्राप्त करून घेता येते. इतकेच काय, योगनिष्ठेच्या एका अंगाच्या साधनेनेही त्यांची म्हणजे भगवंताची प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. भगवंतांनी जीवांच्यासाठी स्वतःला इतके सुलभ करून ठेवले आहे ही त्यांची कृपाच होय. त्याशिवाय गीतेमध्ये ज्ञान आणि कर्म या शब्दांचा प्रयोग ज्या ज्या अर्थांनी झालेला आहे तोही विशेष रहस्यमय आहे. या सगळ्या रहस्यांचा उलगडा पुढे या पुस्तकामध्ये होणार आहे, त्यामुळे आत्ताच चिंता करू नका. हे सगळे काही शब्द यातले जड वाटतील आत्ता समजायला, कारण आपण प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत, पण नंतर आपल्याला या पुस्तकामध्ये सगळ्या संज्ञा, सगळे शब्द, सगळ्या कन्सेप्ट या सगळ्याचा खुलासा होणार आहे गीतेमध्ये, आणि म्हणूनच मी हे पुस्तक निवडलेलं आहे. गीतेमधील कर्म व कर्मयोग आणि ज्ञान व ज्ञानयोग या एकच गोष्टी नव्हेत. गीतेच्या अनुसार शास्त्रविहित कर्मे ही ज्ञाननिष्ठा व योगनिष्ठा या दोन्ही दृष्टींनी होऊ शकतात. ज्ञाननिष्ठेमध्ये कर्माचा विरोध नाही आणि योगनिष्ठेमध्ये तर कर्माचे संपादन करणे हेच साधन मानले गेलेले आहे आणि त्यांचा स्वरूपतः त्याग हा उलट बाधक मानलेला आहे. 2ऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकापासून 51व्या श्लोकापर्यंत व 3ऱ्या अध्यायातील 19व्या व 4थ्या अध्यायाच्या 42व्या श्लोकात अर्जुनाला योगनिष्ठेच्या दृष्टीने कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. 3ऱ्या अध्यायातील 28व्या व 5व्या अध्यायातील 8व्या, 9व्या व 13व्या श्लोकांमध्ये सांख्य म्हणजे ज्ञाननिष्ठेच्या दृष्टीने कर्म करण्यास सांगितले आहे. कोणत्याही निष्ठेमध्ये सकाम कर्म करण्यास स्थान नाही. सकाम कर्म करणाऱ्यांना तर भगवंतांनी तुच्छ बुद्धीचे मानले आहे. कोणताही मार्ग आपण निवडा, कोणत्याही निष्ठेमध्ये सकाम कर्म करण्यास स्थान नाही. सकाम म्हणजे कोणती तरी कामना मनामध्ये ठेवून, कोणती तरी इच्छा मनामध्ये ठेवून कर्म करणे हे तर्कसंगत नाहीये, तुच्छ बुद्धीचे असे भगवंतांनी त्याला म्हटलेले आहे आणि त्याला स्थान नाहीये असं ते सांगतायत. पुढे ज्ञानाचा अर्थ सुद्धा गीतेमध्ये फक्त ज्ञानयोग असाच नाही,
जे सर्व प्रकारच्या साधनांचे फल आहे ते ज्ञानरूपी फल हे ज्ञाननिष्ठा व योगनिष्ठा या दोन्हींचे फल आहे आणि ज्याला यथार्थ ज्ञान अथवा तत्वज्ञान असेही म्हणतात, तेही ज्ञान या शब्दानेच सांगितले आहे. पुन्हा एकदा वाचतो, जडता आली की मी पुन्हा एकदा वाचेन. ज्ञानाचा अर्थ सुद्धा गीतेमध्ये फक्त ज्ञानयोग असाच नाही. जे सर्व प्रकारच्या साधनांचे फल आहे ते ज्ञानरूपी फल हे ज्ञाननिष्ठा व योगनिष्ठा या दोन्हींचे फल आहे आणि ज्याला यथार्थ ज्ञान किंवा तत्वज्ञान असेही म्हणतात, तेही ज्ञान या शब्दानेच सांगितले आहे. 4 अध्यायातील 24व्या व 25व्या श्लोकाच्या उत्तरार्धात ज्ञानयोगाचे वर्णन आहे. या अध्यायाच्या 36व्या श्लोकापासून 39व्या श्लोकापर्यंत फलरूपी ज्ञानाचे वर्णन आहे. अन्यत्रही प्रसंगानुसार अशाच प्रकारे समजावे. पुढे सांख्यनिष्ठा व योगनिष्ठा यांचे स्वरूप काय आहे, त्या दोन्हींमध्ये काय अंतर आहे, त्यांचे किती व कोणकोणते अवांतर भेद आहेत आणि दोन्ही निष्ठा स्वतंत्र आहेत की परस्पर सापेक्ष आहेत, या निष्ठांचे कोण कोण अधिकारी आहेत इत्यादी विषयांवर आता संक्षेपाने विचार करूया. आता सांख्यनिष्ठा योगनिष्ठा यांचे स्वरूप आपल्याला बघायचे. हळूहळू करत आपल्याला ते पुढे घेऊन जाणार आहेत. अगदी बेसिक पासून म्हणजे अगदी मूलभूततेपासून सुरुवात करून आपल्याला हळूहळू हाताच्या बोटाला धरून पुढे घेऊन जाणार आहेत. इतकं सुंदर पुस्तक आहे. सांख्यनिष्ठा व योगनिष्ठा यांचे स्वरूप. 1. सर्व पदार्थ हे मृगतृष्णेच्या जलाप्रमाणे किंवा स्वप्नसृष्टीप्रमाणे मायामय असल्यामुळे मायेचे कार्यरूप असलेले सर्व गुणच गुणांमध्ये व्यवहार करतात असे मानून मन, इंद्रिय व शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमध्ये कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होणे व सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ऐक्य भावनेने नित्य स्थित राहत असतानाही एका सच्चिदानंद घन वासुदेवाशिवाय इतर कोणाच्याही अस्तित्वाची भावना न उरणे, ही सांख्यनिष्ठा होय. ज्ञाननिष्ठा व किंवा कर्म संन्यास अशी हिची नावे आहेत. आता सांख्यनिष्ठा म्हणजे काय ह्यांनी आपल्याला इथे समजावून सांगितलंय. समजण्यासाठी पुन्हा एकदा वाचतो, भलेही वेळ लागला तरी चालेल. जिथे आवश्यक असेल तिथे आपण वेळ खर्च करूयात, जिथे आवश्यक नसेल तिथे स्किप करूयात. सर्व पदार्थ हे मृगतृष्टीच्या जलाप्रमाणे किंवा स्वप्नसृष्टीप्रमाणे मायामय असल्यामुळे मायेचे कार्यरूप असलेले सर्व गुणच गुणांमध्ये व्यवहार करतात असे मानून मन, इंद्रिय व शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमध्ये कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होणे व सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ऐक्य भावनेने नित्य स्थित राहत असतानाही एका सच्चिदानंद घन वासुदेवाशिवाय इतर कोणाच्याही अस्तित्वाची भावना न उरणे, ही सांख्यनिष्ठा होय. ज्ञानयोग किंवा कर्मसन्यास अशी ही हिची नावे आहेत. म्हणजे कर्मसन्यास, ज्ञानयोग किंवा सांख्यनिष्ठा म्हणजे एकाच परमेश्वराला मानणे आणि कर्मरहित अवस्था, मन, इंद्रिय, शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमध्ये स्वतःच्या कर्तेपणाच्या अभिमानाने रहित राहणे, म्हणजे मी काहीच करत नाही, जे काय करतोय ते परमेश्वर परमात्मा करतो आहे हे म्हणणे म्हणजे सांख्यनिष्ठा किंवा ही विचारधारा म्हणजे सांख्यनिष्ठा किंवा ज्ञानयोग किंवा कर्मसन्यास योग असे म्हणतात. पुढे सर्व काही भगवंताचे मानून सिद्धी असिद्धी यांच्याबद्दल समभाव बाळगून आसक्ती व फलाची इच्छा यांचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेनुसार सर्व कर्मांचे आचरण करणे अथवा श्रद्धा भक्तिपूर्वक मन, वाणी आणि शरीर यांनी सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाऊन नाम, गुण व प्रभाव यांच्यासह त्यांच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणे, ही योगनिष्ठा होय. आता योगनिष्ठा जी आपल्यासाठी आहे ती समजावून सांगितली त्यांनी. पुन्हा एकदा वाचतो. सर्व काही भगवंताचे मानून सिद्धी असिद्धी यांच्याबद्दल समभाव बाळगून आसक्ती व फलाची इच्छा यांचा त्याग करून, काही शब्द आपल्याला समजतात, काही शब्द समजत नाहीत, पण तरी काय हरकत नाही. यातलं आपल्याला 10% जरी समजलं तरी आपल्यासाठी पुष्कळ आहे. सिद्धी व असिद्धी यांच्याबद्दल समभाव बाळगून आसक्ती व फलाची इच्छा यांचा त्याग करून, हे तर आपल्याला सहज समजू शकतं. आसक्ती व फलाची इच्छा यांचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेनुसार म्हणजे सर्व काही परमेश्वराच्या इच्छेनुसार होऊ दे असे म्हणून सर्व कर्मांचे आचरण करणे, जे काही कर्म आपण करतो आहोत त्यांचं आचरण करणे, अथवा दुसरं
जे महत्वाचं आहे, जिथे भक्ती योग दिसतो, अथवा श्रद्धा भक्तीपूर्वक मन, वाणी आणि शरीर, मनाने, बोली भाषा, वाणी म्हणजे बोलण्यातून व शरीर यांनी सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाऊन नाम, गुण व प्रभाव यांच्यासह त्यांच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणे ही योगनिष्ठा होय. परमात्म्याचे सतत चिंतन करणे, मन, शरीर, वाणी या सर्वांनी युक्त होऊन सर्व मार्गांनी भगवंताचे चिंतन करणे ही योगनिष्ठा होय. हिचाच उल्लेख भगवंतांनी समत्वयोग, बुद्धियोग, तदर्थ कर्म, मदर्थ कर्म व सात्विक त्याग या नावांनीही केला आहे. योगनिष्ठेमध्ये सामान्यतः अथवा प्रधानतः भक्ती असतेच. गीतोक्त योगनिष्ठा ही भक्तिरहित नाही. जेथे भक्ती अथवा भगवंताचा स्पष्ट शब्दात उल्लेख नाही, तेथेही भगवंताच्या आज्ञेचे पालन आहेच. या दृष्टीने भक्तीचा संबंध तेथेही आहेच. ज्ञाननिष्ठेच्या साधनासाठी भगवंतांनी अनेक युक्त्या सांगितलेल्या आहेत. त्या सर्वांचे फल एक सच्चिदानंद घन परमात्म्याची प्राप्ती होय. ज्ञानयोगाचे अनेक अवांतर भेद असूनही ते मुख्य 4 विभागात ठेवता येतात. जे काही आहे ते ब्रह्मच होय. जो काही दृश्यवर्ग प्रचितीला येतो तो मायामय आहे. वास्तविक एका सच्चिदानंद घन ब्रह्माशिवाय आणखी काहीही नाही. जे काही प्रतीत होते ते सर्व माझेच ईश्वराचे स्वरूप म्हणजे मीच होय. आणि 4, जे काही प्रतीत होते ते मायामय आहे, अनित्य आहे, ते वास्तविक नाहीच. फक्त एक नित्य चेतन आत्मा हा मीच होय. यापैकी पहिली 2 साधने तत्वमसी या महावाक्यातील तत् या पदाच्या दृष्टीने व नंतरची 2 साधने त्वम या पदाच्या दृष्टीने आहेत. यांचे स्पष्टीकरण करता येते. आता इथे आपण काय पाहिलं, ज्ञाननिष्ठेच्या साधनांसाठी भगवंतांनी अनेक युक्त्या सांगितलेल्या आहेत. ज्ञानयोगाचे अनेक अवांतर भेद असून ते 4 मुख्य विभागात करता येतात. अवांतर भेद ज्ञानयोगाचे ते सांगतायत आपल्याला. पुढे ते म्हणतात, आता स्पष्टीकरण त्यांचं, या चराचर जगामध्ये जे काही प्रतीत होते ते सर्व ब्रह्मच आहे. कोणतीही वस्तू सच्चिदानंद घन परमात्म्याहून वेगळी नाही. कर्म, कर्माचे साधन व उपकरण आणि स्वतः कर्ता हे सर्व काही ब्रह्मच आहे. ज्या प्रकारे समुद्रात पडलेल्या बर्फाच्या तुकड्यांच्या बाहेर व आत सर्वत्र पाणी भरलेले आहे आणि ते तुकडे स्वतःच जलरूप आहेत, त्याचप्रमाणे सर्व चराचर भूतांच्या आत बाहेर एकमात्र परमात्माच परिपूर्ण आहे. तसेच सर्व भूतांच्या रूपातही तोच आहे. जसं इथं बर्फाचं आणि समुद्राचं उदाहरण दिलेलं आहे, सेम उदाहरण बुडबुड्याचं पण देता येतं. हवेमध्ये आपण जे साबणाचे फुगे करून सोडतो, त्या फुग्याच्या आतमध्ये पण हवा असते आणि बाहेर सुद्धा हवा असते. किंवा आपला साधा फुगा घ्या एखादा, त्या फुगाच्या आतमध्ये पण हवा असते आणि बाहेर पण हवा असते. दोन्हीकडे हवाच असते. जेव्हा फुगा फुटतो त्यावेळेला ती आतली हवा बाहेरच्या हवेमध्ये विलीन होते एवढंच. मात्र आतमध्ये आतमध्ये बाहेर दोन्हीकडे हवाच असते. याचाच थेट संबंध मूर्तीपूजा किंवा मूर्तीपूजेचं समर्थन करताना हेच उदाहरण दिलं जातं की संपूर्ण जगतामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा वसलेला आहे किंवा परमात्मा आहे आणि मूर्तीमध्ये सुद्धा तो आहे. मूर्तीचं एखाद्या यवनानी, एखाद्या आतताईनी भंजन केलं, मूर्ती तोडली म्हणजे परमात्म्याला तोडलं असं होत नाही. फक्त आतली हवा बाहेरच्या हवेमध्ये विलीन झाली किंवा बर्फामधलं पाणी, बर्फामधलं जलरूप जे आहे ते बाहेरच्या पाण्यामध्ये विलीन झालं, एवढाच त्याचा अर्थ होतो. मूर्ती म्हणजेच परमेश्वर नाही. मूर्तीमध्ये परमेश्वर आहे पण मूर्ती म्हणजेच फक्त परमेश्वर असं नाहीये. हे उदाहरण मूर्तीपूजेचं समर्थन करताना दिलं जातं. मूर्तीपूजेवरती माझा एक व्हिडिओ आहे. जर तुम्हाला ह्या विषयामध्ये कुतूहल असेल तर त्या मूर्तीपूजेचा माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन शोधा आणि तो ऐका, म्हणजे तुमचं फंडा क्लिअर होईल. पुढे जाऊयात. जे काही दृश्यमान आहे ते मायामय अधिक व नाशवान समजून त्या सर्वांचा अभाव करून त्या सर्वांचे अधिष्ठान असलेला एक सच्चिदानंद घन परमात्माच आहे, आणखी काहीही नाही असे समजून मन व बुद्धी यांनाही ब्रह्मामध्ये तद्रूप करणे, परमात्म्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाने परमात्म्यामध्ये ऐक्य प्राप्त करून घेणे. 3. चर अचर हे सर्व ब्रह्म होय व ते ब्रह्म म्हणजे मीच आहे. मीच म्हणजे जिथे जिथे मीच असा शब्द येईल तिथे परमेश्वर, परमात्मा असा अर्थ घ्यावा. म्हणून सर्व माझेच स्वरूप आहे अशा प्रकारे विचार करून संपूर्ण चराचर प्राण्यांना आपला आत्माच मानणे.
अशा प्रकारे साधन करणाऱ्यांच्या दृष्टीने एका ब्रह्माशिवाय इतर काहीही राहत नाही आणि नंतर तो साधक आपल्या विचारनंदघन स्वरूपामध्येच आनंद अनुभवू लागतो। हे जे काही मायामय आहे ते तिन्ही गुणांचे कार्यरूपी दृश्य जगत आहे हे व याच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया यांना आपल्यापेक्षा वेगळे, नाशवान व अनित्य असे समजून व या सर्वांचा अत्यंत अभाव करून केवळ भावरूप असलेल्या आत्म्याचा अनुभव घेणे, अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी भगवंतांनी गीतेमध्ये अनेक युक्तींच्या द्वारे साधकाला ठिकठिकाणी हे समजावून दिले आहे की आत्मा हा द्रष्टा, साक्षी, चेतन व नित्य आहे। म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना आपल्याला हे समजणार आहे की आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीवात्मा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू समजणार आहेत। त्याची कल्पना इथे आपल्याला ह्या वाक्यामध्ये दिलेली गेलेली आहे। साधकाला ठिकठिकाणी हे समजावून दिले आहे भगवंतांनी की आत्मा हा द्रष्टा, साक्षी, चेतन व नित्य आहे व हा देहादी दृश्य पदार्थ समूह जो प्रतीत होतो तो अनित्य असल्यामुळे, अनित्य म्हणजे नश्वर असल्यामुळे, नष्ट होणारा असल्यामुळे, तात्पुरता असल्यामुळे असत आहे, म्हणजे सत्य नाही। केवळ आत्माच सत आहे, सत्य आहे। या गोष्टीच्या समर्थनासाठी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत नित्य, शुद्ध, बुद्ध, निराकार, निर्विकार, अक्रिय व गुणातीत अशा आत्म्याच्या स्वरूपांचे वर्णन केलेले आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पुढे समजणार आहेत। अभेद रूपाने साधन करणाऱ्या पुरुषांनी आत्म्याचे स्वरूप असेच मानून साधन केल्यास आत्म्याचा साक्षात्कार होतो। जी काही क्रिया घडत आहे ती गुणांचीच व गुणांमध्ये होत आहे। आत्म्याचा तिच्याशी कोणताही संबंध नाही। जरा जड जाईल समजायला, पण पुढे जसजसं आपण जाऊ तसतसं हळूहळू समजायला येईल। आत्मा काही करत नाही व करवीतही नाही असे समजून ते पुरुष नित्य निरंतर आपल्यामध्येच अत्यंत आनंद अनुभवतात। वरील ज्ञानयोगाच्या 4 साधनांमधील पहिली, जिथे जिथे मध्ये पॉज येईल तिथे समजून घ्या। उलटताना मध्ये वेळ लागतो, 1-2-3 सेकंदाचा। 2 साधने ब्रह्माच्या उपासनेने युक्त आहेत आणि तिसरे आणि चौथे साधन अहंग्रह उपासनेने युक्त आहे। येथे असा प्रश्न निर्माण होतो की वरील 4 साधने व्युत्थान अवस्थेमध्ये करावयाची आहेत की ध्यानावस्थेमध्ये, की दोन्ही अवस्थांमध्ये करण्याची आहेत। याचे उत्तर असे की चौथ्या साधनाच्या शेवटी जी प्रक्रिया 5व्या अध्यायातील 9व्या श्लोकानुसार सांगितली आहे ती तर फक्त व्यवहार कालातच करण्याची आहे। म्हणजे ह्याच्यासाठी ध्यान लावूनच बसलं पाहिजे असं नाही, हे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत। व्यवहार कालातच करण्याची ही क्रिया आहे। आणि दुसऱ्या साधनाच्या प्रारंभी 5व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकानुसार जे साधन सांगितले आहे ते फक्त ध्यानाच्या कालातही करता येईल। म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत। आपल्याला जो सोयीस्कर वाटतो, आपल्याला जो शक्य आहे तो आपण प्राप्त करू शकतो। भगवद्गीता आपल्याला सगळे मार्ग दाखवणार आहे। पुढे येथे एखादा मनुष्य असे विचारील की पहिल्या साधनात वासुदेव सर्वमिती, जे काही सर्व दिसते ते सर्व वासुदेवाचे स्वरूप होय आणि सर्वभूतस्थितम योमाम भजत्येकत्वमा स्थितः, जो पुरुष ऐक्य भावनेमध्ये स्थित झालेला आहे तो संपूर्ण भूतांमधील आत्मरूपाने स्थित असलेल्या मज सच्चिदानंद घन वासुदेवालाच भजतो। या वचनांचा उल्लेख का केलेला नाही याचे उत्तर असे की दोन्ही श्लोक भक्तीच्या प्रसंगाचे आहेत आणि दोन्हीमधील वर्णन परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाचे आहे, म्हणून त्यांचा उल्लेख या प्रसंगात केलेला नाही। परंतु जर कोणी हे ज्ञानाच्या प्रसंगात घेऊन त्याप्रमाणे साधन करू इच्छित असेल तर तो ते करू शकतो। असे करण्यास काही हरकत नाही। पुन्हा एकदा वाचतो, जरा जड पॅराग्राफ आहे। येथे एखादा मनुष्य असे विचारील की पहिल्या साधनात वासुदेवस सर्वमिती, जे काही दिसते ते सर्व वासुदेवाचे स्वरूप होय आणि सर्वभूतस्थितम योमाम भजत्येकत्वमा स्थितः, जो पुरुष ऐक्य भावनेमध्ये स्थित झालेला आहे तो संपूर्ण भूतांमधील आत्मरूपाने स्थित असलेल्या मज सच्चिदानंद वासुदेवालाच भजतो। या वचनांचा उल्लेख का केलेला नाही याचे उत्तर असे की दोन्ही श्लोक भक्तीच्या प्रसंगाचे आहेत आणि दोन्हीमधील वर्णन
परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाचे आहे, म्हणून त्याचा उल्लेख या प्रसंगात केलेला नाही. परंतु जर कोणी ज्ञानाच्या प्रसंगात घेऊन त्याप्रमाणे साधन करू इच्छित असेल तर तो करू शकतो. असे करण्यास काही हरकत नाही, नुकसान काहीच नाही, आपण प्रयत्न करू शकतो. ज्याप्रमाणे सांख्यनिष्ठेचे 4 विभाग केलेले आहेत त्याप्रमाणे योगनिष्ठेचेही 3 मुख्य प्रकार आहेत. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. ही आध्यात्मिकता आपल्यामध्ये जशी जशी झिरपायला लागते ना तसे आपल्या विचारांमध्ये फरक पडायला लागतो. विचारांमध्ये का फरक पडतो तर जसं आपण आध्यात्मिकतेकडे झुकत जातो तसतसे आपले विचार जिथे उत्पन्न होतात त्या ठिकाणी जिथे आपले विचार उत्पन्न होतात त्या ठिकाणी उपचार केले जातात ह्या सगळ्या उपक्रमांद्वारे. आणि जिथे विचार उत्पन्न होतात तिथेच उपचार झाल्यामुळे उत्पन्न होणारे विचारच चांगल्या स्वरूपाचे असतात आणि त्यामुळे माणसाला जी शांतता आतून मिळणारी प्रसन्नता मिळायला लागते ती अवर्णनीय असते. म्हणजे त्याच्या शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. आत्मधनं मिळणारी शांतता, प्रसन्नता, स्थिरचित्तता किंवा राग कमी होणे, भाषेमध्ये बोलीमध्ये फरक पडणे, माणसांशी व्यवहारामध्ये फरक पडणे, या सगळ्या गोष्टी हळूहळू घडायला लागतात. आणि हे मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत. दुसऱ्या कोणाच्या बाबा महाराजांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मी स्वतः माझ्यामध्ये झालेले हे बदल बघितलेले आहेत. ज्याप्रमाणे सांख्यनिष्ठेचे 4 विभाग केलेले आहेत त्याप्रमाणे योगनिष्ठेचेही 3 मुख्य प्रकार आहेत. कर्मप्रधान कर्मयोग, भक्तिमिश्रित कर्मयोग आणि भक्तिप्रधान कर्मयोग. आता सांख्यनिष्ठेचे 3 प्रभाग त्यांनी भाग सांगतायत आपल्याला. सर्व कर्मामधील व सांसारिक पदार्थामधील फल व आसक्ती यांचा त्याग करून आपल्या वर्णाश्रमानुसार शास्त्रविहित कर्म करीत राहणे म्हणजेच कर्मप्रधान कर्मयोग होय. अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या वर्णानुसार, आपला जो काही वर्ण आहे, मग तो ब्राह्मण असेल, वैश्य असेल, क्षुद्र असेल किंवा क्षत्रिय असेल, त्या वर्णानुसार शास्त्रविहित कर्म करीत राहणे म्हणजे कर्मप्रधान कर्मयोग होय. हा उपदेश देताना भगवंतांनी कुठे कुठे केवळ फलत्यागाबद्दल सांगितले आहे, कुठे कुठे केवळ आसक्तीच्या त्यागाबद्दल सांगितले आहे आणि कुठे फल व आसक्ती दोन्ही सोडण्यास सांगितले आहे. आता हे क्लिअर कट मार्गदर्शन म्हणजे क्रिस्टल क्लिअर. मी इंग्लिश शब्द वापरतोय, मला माफ करा, क्षमा करा. मला मराठी शब्द त्याला पटापट सुचत नाहीत म्हणून मी इंग्लिश शब्द, आणि आपल्यावरती इंग्लिश आणि उर्दू, अरबी, फारसी यांचा मारा झालेला आहे, त्यामुळे मला माफ करा जर इंग्लिश शब्द आले तर. क्रिस्टल क्लिअर मार्गदर्शन आपल्याला भगवंत देणार आहेत या भगवद्गीतेद्वारे. कुठे कुठे काय काय सोडलं पाहिजे, आसक्ती कुठे सोडायची, फलाची आशा कुठे सोडायची, कुठे दोन्ही सोडायचं, हे सगळं आपल्याला परमेश्वर इथे सांगणार आहेत. जेथे फलत्यागाविषयी सांगितले आहे तेथे आसक्तीचा त्याग अपेक्षित आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणजे जिथे जिथे भगवद्गीतेमध्ये फल किंवा फलत्याग असा उल्लेख आलेला आहे, फलाची प्राप्तीचा त्याग केलेला आहे, तिथे आसक्तीचा त्याग अपेक्षित आहे हे जाणून घेतले पाहिजे. आणि जिथे फक्त आसक्तीच्या त्यागाविषयी सांगितले आहे तेथे फलाचा त्याग अपेक्षित आहे हे जाणून घेतले पाहिजे. कर्मयोगाचे साधन खरे तर तेव्हाच पूर्ण होते जेव्हा फल व आसक्ती या दोन्हींचाही त्याग घडतो. म्हणजे फलही नाही आणि आसक्तीही नाही. कुठल्याही कर्म करताना त्याचं फलाची अपेक्षा नाही आणि आसक्ती सुद्धा नाही त्याबाबत. हे दोन्ही जेव्हा घडतं त्यावेळेला कर्मयोगाचे साधन तेव्हाच पूर्ण होते असं ते म्हणतात. पुढे भक्तिमिश्रित कर्मयोगामध्ये संपूर्ण जगात परमेश्वर व्याप्त आहे असे जाणून आपापल्या वर्णोचित कर्मांनी भगवंताची पूजा करावी असे सांगितले आहे. भक्तिमिश्रित कर्मयोगामध्ये आपल्या वर्णोचित कर्मांनी म्हणजे आपल्या वर्णाप्रमाणे, म्हणजेच आपण जे आहोत आत्ताच्या घडीला, आपण जे आहोत, ज्या वर्णामध्ये आहोत, ब्राह्मण आहोत, वैश्य आहोत, क्षत्रिय आहोत किंवा शूद्र आहोत, ज्या कुठल्या वर्णामध्ये आपण आहोत त्याच्या पद्धतीनुसार, त्या वर्णाच्या पद्धतीनुसार भगवंताची पूजा करावी असं सांगितलेलं आहे. कुठलीही पर्टिक्युलर हे अशीच केलं पाहिजे असं अजिबात सांगितलेलं नाही. म्हणून याला भक्तिमिश्रित कर्मयोग असे म्हणता येईल. भक्तिप्रधान कर्मयोग याचे 2 अवांतर प्रकार आहेत. आता भक्तिप्रधान कर्मयोगात 2 उपप्रकार आहेत. सब नाही, उपप्रकार आहेत. भगवदर्पण कर्म, भगवदर्थ कर्म, भगवदर्पण कर्म, भगवद अर्थ कर्म. भगवदर्पण कर्म सुद्धा 2 तऱ्हेने करता येते. पूर्ण भगवदर्पण म्हणजे
त्यामध्ये सर्व कर्मांमधील ममता, आसक्ती व फलेच्छा यांचा त्याग करून आणि सर्व काही भगवंताचे आहे, मीही भगवंताचाच आहे, तसेच माझ्याकडून जी कर्मे होतात तीही भगवंताची आहेत, भगवंतच माझ्याकडून कळसूत्री बाहुलीप्रमाणे सर्व काही करून घेत आहेत, असे समजून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे भगवंताच्याच प्रसन्नतेसाठी शास्त्रविहित कर्मे केली जातात. किती सोपं आहे. मी जे काय करतो आहे ते भगवंताच्या इच्छेप्रमाणेच करतो आहे आणि भगवंतच माझ्याकडून हे सगळं करून घेत आहेत असं समजणं आणि ह्या मार्गाचा अवलंब करणं हे अतिशय सोपं आहे. आता प्रश्न राहतो ते भगवंताच्या इच्छेप्रमाणे सर्व काही मी कर्म करायची आहेत, तर भगवंताची इच्छा ओळखायची कशी, हा अनेक लोकांना प्रश्न पडलेला असतो की भगवंताची इच्छा नेमकी ओळखायची कशी. कारण मला बऱ्याच वर्षापर्यंत म्हणजे गेल्या 7-8 वर्षापूर्वीपर्यंत मला हे माहीत नव्हतं की भगवंताची पण मी जेव्हा भगवंताकडे कुठली तरी प्रार्थना करतो तेव्हा भगवंताची पण माझ्यासाठी काहीतरी इच्छा असते आणि ती इच्छा जाणून घ्यायची असते आणि त्याप्रमाणे कर्म करायचं असतं. ही गोष्ट मला माहिती नव्हती आणि मग ही गोष्ट जेव्हा मला समजली त्यावेळेला पुढचा प्रश्न पडला जो शेकडो हजारो लोकांना पडलेला असतो, बहुतांश लोकांना पडलेला असतो की परमेश्वराची इच्छा काय आहे ही जाणून कशी घ्यायची. आणि ह्या विषयामध्ये जर तुम्हाला कुतूहल असेल तर ह्याही विषयावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे. परमेश्वराची इच्छा कशी ओळखावी असा त्या व्हिडिओचा हेडिंग आहे. ते माझ्या चॅनलवर गेलात तर तुम्हाला तोही व्हिडिओ सापडेल, तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पुढे याशिवाय प्रथमतः एखाद्या वेगळ्या उद्देशाने केलेली कर्मे मागाहून भगवंताला अर्पण करणे, कर्म करता करता मध्येच भगवंतांना अर्पण करून टाकणे, कर्म समाप्त होताच भगवंतांना अर्पण करणे आणि कर्माचे फलच भगवंतांना अर्पण करणे हाही भगवद अर्पणाचा प्रकार होय. ही भगवद अर्पणाची पहिली पायरी होय. असे करता करताच वरील पायरी भगवद अर्पण होते, वरील पूर्ण भगवद अर्पण होते. भगवद अर्थ कर्मे ही 2 प्रकारची असतात. जी शास्त्रविहित कर्मे भगवत प्राप्तीसाठी, भगवत प्रेम किंवा भगवंताची प्रसन्नता यासाठी भगवत आज्ञेनुसार केली जातात ती, व जी भगवंताच्या मूर्ती इत्यादींचे अर्चन आणि भजन, ध्यान इत्यादी उपासना रूपी कर्मे भगवंतासाठी केली जातात आणि त्यांचे स्वरूप भगवत संबंधी असते, ही दोन्हीही कर्मे भगवत अर्थ कर्मामध्ये येतात. पुन्हा एकदा वाचतो. जी शास्त्रविहित कर्मे भगवत प्राप्तीसाठी, शास्त्रविहित कर्मे म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेली कर्मे भगवत प्राप्तीसाठी, भगवत प्रेम किंवा भगवंताची प्रसन्नता यासाठी भगवत आज्ञेनुसार केली जातात ती, व जी भगवंताच्या मूर्ती इत्यादींचे अर्चन आणि भजन, ध्यान इत्यादी उपासना रूपी कर्मे भगवंतासाठी केली जातात आणि म्हणजे भगवंताच्या मूर्तीचे पूजन, अर्चन, आरती, ध्यान, भजन हे सगळं करून जी केली जातात कर्मे भगवंतासाठी केली जातात आणि ज्यांचे स्वरूप भगवत संबंधी असते, ही दोन्ही कर्मे भगवदर्थ कर्मामध्ये येतात. आपण बहुतेक लोक या श्रेणीमध्ये येत असावं बहुतेक. या दोन्ही प्रकारच्या कर्मांचा मतकर्म आणि मदर्थ कर्म या नावाने गीतेमध्ये उल्लेख झालेला आहे, ज्याला अनन्य भक्ती किंवा भक्तियोग असे म्हटले आहे. तोही भगवदर्पण व भगवदर्थ या दोन्ही कर्मांमध्ये समाविष्ट आहे. या सर्वांचे फल एक भगवत प्राप्तीच होय. म्हणजे मार्ग कुठलाही अवलंबा, आपल्याला जो शक्य असेल, ज्याप्रमाणे शक्य असेल त्याप्रमाणे करणे, अंतिम उद्दिष्ट एकच आहे, भगवत प्राप्ती. आता असा प्रश्न निर्माण होतो की योगनिष्ठा ही स्वतंत्रपणे भगवत प्राप्ती करून देते की ज्ञाननिष्ठेचे अंग बनून. याचे उत्तर असे आहे की गीतेला दोन्ही गोष्टी मान्य आहेत. म्हणजे भगवद्गीता योगनिष्ठेला भगवत प्राप्तीचे म्हणजेच मोक्षाचे स्वतंत्र साधनही मानते. ज्ञाननिष्ठेसाठी ती योगनिष्ठा सहाय्यकही मानते. हवे तर साधक ज्ञाननिष्ठेच्या मदतीविना थेट कर्मयोगाने परमसिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो किंवा कर्मयोगाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेऊन मग ज्ञाननिष्ठेने परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. दोन्हींपैकी कोणता मार्ग ग्रहण करायचा हे साधकाच्या आवडीवर अवलंबून आहे. मी जे वारंवार म्हणतोय, आपल्याला जे शक्य आहे, आपल्याला जे आवडते आहे त्याप्रमाणे आपण करू शकतो. हेच केलं पाहिजे असं सनातन धर्मामध्ये कुठेही सक्ती नाहीये.
तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य आहे, तुम्हाला जसं जमतंय, जेवढं जमतंय, जे आवडतंय, जे पटतंय, ज्याच्यावरती विश्वास बसतोय ते करायला सुरुवात करा आणि प्रगती करत राहा. हळूहळू तुम्हाला पुढचा मार्ग सापडत जाईल. हीच सनातनाची ज्ञानप्राप्तीची आणि परमेश्वराच्या प्राप्तीचे मार्ग आहे किंवा प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. इथं क्लिअर कट म्हणतात, दोन्हींपैकी कोणता मार्ग ग्रहण करायचा हे साधकाच्या आवडीवर अवलंबून आहे. आता कदाचित नाही, बहुधा आपल्यापैकी बहुतेकांना माझ्यासकट हे सगळ्यांदा पहिल्यांदाच वाचताना सगळं काही समजणं अपेक्षित नाहीये. यातलं जर 10% सुद्धा 10-20% सुद्धा आपल्याला समजलं तरी पुरेसं आहे. रिपीट परत आपण पुन्हा जेव्हा हे उपक्रम ऐकू त्यावेळेला हळूहळू आपलं ज्ञान वाढत जाईल. पुढे जाऊया किंवा पुढे आपण प्रगती करत जाऊ, त्याप्रमाणे आपली समज वाढत जाईल. ज्याला इंग्लिशमध्ये अंडरस्टँडिंग लेवल म्हणतात, ती अंडरस्टँडिंग लेवल, माझी समजण्याची जी पातळी आहे ती पातळी वाढत जाते हळूहळू. ही आपलीही वाढत जाईल. भगवंतांनी अवलंबून आहे. योगनिष्ठा हे स्वतंत्र साधन आहे, ही गोष्ट भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितली आहे. भगवंतांमध्ये चित्त लावून भगवंतांसाठी कर्म करणाऱ्याला भगवंताच्या कृपेने भगवंताची प्राप्ती होते. ही गोष्टही भगवंतांनी ठिकठिकाणी सांगितली आहे. अशा प्रकारे निष्काम कर्म व उपासना ही दोन्ही ज्ञाननिष्ठेचे अंग बनू शकतात. परंतु ज्ञानयोगामध्ये अभेद उपासना आहे, म्हणून ज्ञाननिष्ठा भेद उपासना रूपी भक्तियोगाचे म्हणजे योगनिष्ठेचे अंग बनू शकणार नाही. एखाद्या ज्ञाननिष्ठेच्या साधकाची आवड किंवा मत हे पुढे मागे बदलले आणि तो ज्ञाननिष्ठा सोडून योगनिष्ठा करू लागला आणि नंतर योगनिष्ठेनेच त्याला भगवत प्राप्ती झाली तर ती वेगळी गोष्ट आहे. जर कोणी विचारले की कर्मयोगाचे साधन करून नंतर जे पुरुष सांख्ययोगाच्या साधनाचे द्वारा सच्चिदानंद घन परमात्मा प्राप्त करून घेतात तर त्यांची पद्धत कशी असते ते जाणण्यासाठी त्याग या नावाने 7 श्रेणींमध्ये विभाग करून ते अशा प्रकारे समजावून घेतले पाहिजेत. आपण थोडंसं फास्ट जाऊयात, नाहीतर आपला उपक्रम खूप मोठा होईल. तुम्ही रिपीट ऐकू शकता म्हणजे तुम्हाला समजेल, किंवा जर काही शंका आली तर कोणाला तरी ज्ञानी माणसाला विचारा, ते तुम्हाला उत्तर देतील. निषिद्ध कर्माचा सर्वस्वी त्याग. चोरी, व्यभिचार, खोटेपणा, कपट, दगाबाजी, जबरदस्ती, हिंसा, अभक्ष, भोजन व प्रसाद इत्यादी शास्त्रनिषिद्ध नीच कर्मे मन, वाणी व शरीर यांनी कोणत्याही प्रकारे न करणे हा प्रथम श्रेणीचा त्याग होय. किती सोप्या भाषेत सांगितलंय बघा. निषिद्ध कर्मांचा सर्वस्वी त्याग. आणि हे जे आपल्याकडे शिकवलं जातं, हे जे संस्कार आपल्या सनातन धर्मामध्ये दिले जातात, हे आपल्या पलीकडच्या तीरावरच्या मजहब किंवा रिलिजन्स ज्यांना म्हटलं जातं, पंथ ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्याकडे हे नाही आहेत. हे आपले बेसिक मूलभूत संस्कार आहेत की निषिद्ध कर्म आपल्याकडे क्लिअर कट सांगितलेली आहेत, ही आपल्याला करायची नाहीयेत. पुढे काम्य कर्माचा त्याग. काम्य कर्म, आता दुसरी गोष्ट, स्त्री, पुत्र व धन इत्यादी प्रिय वस्तूंच्या प्राप्तीसाठी व रोग, संकट इत्यादींपासून सुटकेसाठी केली जाणारी यज्ञ, दान, तप व उपासना इत्यादी सकाम कर्मे आपल्या स्वार्थासाठी न करणे हा दुसऱ्या श्रेणीचा त्याग होय. बघा पुढची लेवल, नेक्स्ट लेवल. पहिली कर्म साधी निषिद्ध कर्म सांगितली. आता काम्य कर्म म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी कामना आहे, कामना मनामध्ये ठेवून कुठलं तरी यज्ञ, दान, तप, उपासना जे काही केलेलं आहे त्या दुसऱ्या श्रेणीचा त्याग होय. ज्याचे स्वरूप सकाम असेल असे जर एखादे लौकिक किंवा शास्त्रीय कर्म योगायोगाने करावे लागले आणि ते न केल्याने कोणाला दुःख मिळणार असेल किंवा कर्म उपासनेच्या परंपरेमध्ये काही बाधा येणार असेल तर स्वार्थाचा त्याग करून फक्त लोकसंग्रहासाठी ते कर्म करणे म्हणजे सकाम कर्म करणे नव्हे. पॉज, पान उलटलंय. तिसरी गोष्ट, तृष्णेचा संपूर्ण त्याग. मान, मोठेपणा, प्रतिष्ठा व स्त्री, पुत्र आणि धन इत्यादी जे काही अनित्य पदार्थ प्रारब्धाप्रमाणे मिळाले असतील तर भगवत प्राप्तीमध्ये बाधक समजून ते काढावेत व इच्छेचा त्याग करणे हा तिसऱ्या श्रेणीचा त्याग होय. मान, मोठेपणा, प्रतिष्ठा, स्त्री, पुत्र, धन इत्यादी जे काही अनित्य पदार्थ म्हणजे टेम्पर, अनित्य म्हणजे
टेम्पररी, इंग्लिशमध्ये टेम्पर, आपल्याला इंग्लिश चांगलं समज. अनित्य म्हणजे जे नित्य नाही आहेत, म्हणजे जे कायमचे नाही आहेत असे पदार्थ प्रारब्धाप्रमाणे, आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला जे मिळालेले असतील ते भगवत प्राप्तीमध्ये बाधक समजून वाढावेत, बाधक समजून वाढावेत. म्हणजे माझ्या मानामध्ये, मोठेपणामध्ये, प्रतिष्ठा, स्त्री, पुरुष, धन यामध्ये वाढ व्हावी अशा इच्छेचा त्याग करणे ही तिसरी श्रेणी होय. चौथी श्रेणी स्वार्थामध्ये दुसऱ्याकडून सेवा करवून घेण्याचा त्याग. दुसऱ्याकडून सेवा करवून घेण्याचा त्याग. स्वतःच्या सुखासाठी कोणाकडूनही धनादी पदार्थांची किंवा सेवा करवून घेण्याची याचना करणे आणि याचनेविना दिलेले पदार्थ किंवा केलेली सेवा यांचा स्वीकार करणे, तसेच कोणत्याही प्रकारे कोणाकडूनही आपला स्वार्थ साधून घेण्याची मनात इच्छा बाळगणे इत्यादी जी स्वार्थासाठी दुसऱ्यांकडून सेवा करवून घेण्याची भावना आहे तिचा पूर्णपणे त्याग करणे हा चौथ्या श्रेणीचा त्याग होय. जर अशी एखादी संधी योग्यतेमुळे प्राप्त झाली की तेथे शरीराविषयीची सेवा किंवा भोजनादी पदार्थ हे न स्वीकारल्यामुळे कोणाला तरी दुःख होणार असेल किंवा लोकशिक्षणात कोणत्या तरी प्रकारे बाधा येणार असेल तर त्यावेळी स्वार्थाचा त्याग करून फक्त त्यांच्या प्रेमाखातर सेवा इत्यादींचा त्याग करणे दोषास्पद नाही. कारण स्त्री, पुरुष व नोकर इत्यादींची केलेली सेवा व बंधू बांधव आणि मित्र इत्यादींनी केलेले भोजनादी पदार्थ न स्वीकारल्यास त्यांना दुःख होण्याची व लोकमर्यादेमध्ये बाधा येण्याची शक्यता असते. म्हणजे मी आता हे सगळं करणार नाही असं समजून सगळ्यांनाच त्याग डायरेक्ट संसारातनं बाहेर गेला असं करायचं नाहीये. मित्रांनी, सहृदयांनी, आपल्या सहकाऱ्यांबरोबर हे सगळं करणं स्वीकार्य आहे असं ते म्हणतात आपल्याला, त्याचा दोष नाहीये. पाचवी गोष्ट संपूर्ण कर्तव्य कर्मामधील आळस व फलेच्छा यांचा संपूर्णतः त्याग करणे. ईश्वराची भक्ती, देवाचे पूजन, माता पिता इत्यादी गुरुजनांची सेवा, यज्ञ, दान, तप, वर्णाश्रम यांच्याप्रमाणे उपजीविका आणि शरीरासंबंधी खाणे पिणे इत्यादी जी कर्तव्य कर्मे आहेत त्या सर्वांविषयी आळस व सर्व प्रकारच्या कामना यांचा त्याग करणे म्हणजेच पाचव्या श्रेणीचा त्याग करणे होय. म्हणजे आपलं जे काही नित्यकर्म आहे, जी आपली कर्तव्य आहेत, ही सगळी कर्तव्य जी आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ही सगळी आळस सोडून करणे म्हणजे पाचव्या श्रेणीचा त्याग करणे होय असं ते आपल्याला सांगतायत. सहावी श्रेणी जगातील सर्व पदार्थांबद्दलची व कर्माबद्दलची ममता आणि आसक्ती यांचा सर्वस्वी त्याग. धन, घर व वस्त्रादी वस्तू आणि स्त्री, पुत्र तसेच मित्र इत्यादी बांधवजन तसेच मान, मोठेपणा व प्रतिष्ठा इत्यादी हे या लोकीचे व परलोकीचे जितके काही विषय भोगरूपी पदार्थ आहेत ते सर्व क्षणभंगूर व नाशवंत असल्यामुळे ते अनित्य आहेत असे समजून त्यांच्याविषयी ममता आसक्ती न बाळगणे आणि फक्त एका परमेश्वराविषयी अनन्य भावाने विशुद्ध प्रेम असल्यामुळे मन, वाणी, शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया व शरीर यांच्याबद्दलही ममता आसक्ती यांचा पूर्णतः अभाव होणे हा सहाव्या श्रेणीचा त्याग होय. म्हणजे या शरीराबद्दलची सुद्धा आसक्ती न ठेवणे, म्हणजे बाकी सगळ्या धन, पैसा, गाडी, घोडा, बंगला हे सगळं तर वेगळीच गोष्ट आहे. या शरीराबद्दल सुद्धा आसक्ती किंवा ममता न ठेवणे हा सहाव्या श्रेणीचा त्याग होय. या सहाव्या श्रेणीचा त्याग केलेल्या पुरुषांचे ठिकाणी सर्व ऐहिक पदार्थांविषयी वैराग्य उत्पन्न होऊन फक्त परमप्रेममय अशा एका भगवंताविषयी प्रेम निर्माण होते. म्हणून भगवंतांचे गुण, प्रभाव आणि रहस्य यांनी भरलेल्या विशुद्ध प्रेमाच्या कथा ऐकविणे आणि त्यांचे मनन करणे तसेच एकांत स्थळी राहून निरंतर भगवंताचे भजन, ध्यान व शास्त्रांच्या मर्मांचा विचार करणे हे सर्व त्यांना आवडते. आता हे तुम्हालाही कदाचित जाणीव होत असेल की आपला झुकाव ह्या गोष्टींकडे हळूहळू व्हायला लागतो. विषयासक्त मनुष्याबरोबर राहून किंवा झाला पाहिजे असं मी म्हणेन, विषयासक्त मनुष्यांबरोबर राहून हास्य, विलास, प्रमाद, निंदा, विषयभोग व व्यर्थ गप्पा मारणे यांच्यामध्ये आपल्या अमूल्य वेळेचा एक क्षणही घालवणे हे त्यांना आवडत नाही. तसेच त्यांच्याकडून भगवंताच्या स्वरूपाचे व नावाचे मनन चालू असतानाही, हे वरचं वाक्य तुमच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सला लावा म्हणजे तुम्हाला थोडासा विचार येईल त्याबद्दल काहीतरी पुढे. तसेच त्यांच्याकडून भगवंताचे स्वरूपाचे व नावाचे मनन चालू असतानाही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती विना फक्त भगवदर्थच होत असतात. हे कर्मयोगाचे साधन होय. हे साधन करता करताही साधक परमात्म्याच्या कृपेमुळे परमात्म्याचे स्वरूप तत्वतः जाणून अविनाशी अशा परमपदाची
प्राप्ती करून घेतो। परंतु जर एखाद्या सांख्ययोगाने परमात्म्याला प्राप्त करून घ्यावे असे वाटले तर त्याने वरील साधन केल्यानंतर खालील 7व्या श्रेणीच्या प्रणालीप्रमाणे सांख्ययोगाचे साधन केले पाहिजे। 7वी श्रेणी संसार, शरीर व सर्व कर्मांमधील सूक्ष्म वासना व अहंभाव यांचा पूर्णतः त्याग करणे। जगातील सर्व पदार्थ हे मायेचे कार्य असल्यामुळे सर्वस्वी अनित्य आहेत व एक सच्चिदानंद परमात्मा हाच सर्वत्र समभावाने परिपूर्ण आहे असा दृढनिश्चय झाल्यावर शरीरासह जगातील सर्व पदार्थांविषयीच्या आणि सर्व कर्मांविषयीच्या सूक्ष्म वासनेचा पूर्णपणे अभाव होणे म्हणजे अंतःकरणामध्ये त्यांचे चित्र या संस्कार रूपानेही न उरणे व शरीराबद्दलच्या अहंभावाचा पूर्ण अभाव होऊन मन, वाणी, शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व कर्मांमधील कर्तेपणाच्या अभिमानाचा लवलेशही न उरणे आणि अशा प्रकारे शरीरासह सर्व पदार्थांबद्दल आणि कर्मांबद्दल असणारी वासना व अहंभाव यांचा अत्यंत अभाव होऊन एका सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्येच ऐक्य भावनेने नित्य निरंतर दृढ स्थितीत राहणे हा 7व्या श्रेणीचा त्याग होय। आता मी रिपीट करत नाही काही ठिकाणी, कारण वेळ जातोय वाया आपल्याला। तुम्हाला जर वाटलं की रिपीट काहीतरी ऐकावं असं थोडंसं व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही पुन्हा ऐकू शकता किंवा पुन्हा वाचू शकता। अशा प्रकारे तुम्ही माझ्याशी सहमत झाल, मी जे काय मध्ये मध्ये बोलतोय ते माझ्याशी सहमत झालंच पाहिजे असं अजिबात नाही। माझे विचार चुकीचे असू शकतात, तुम्हाला जे पटेल, तुम्हाला जे आवडेल ते घ्या, नाही आवडणार ते सोडून द्या। अशा प्रकारे साधन केल्याने त्या पुरुषास एका सच्चिदानंद घन परमात्म्याची प्राप्ती सुखपूर्वक होते। परंतु जो पुरुष वरील प्रकारे कर्मयोगाचे साधन न करता सुरुवातीपासून सांख्ययोगाचे साधन करू लागतो त्याला परमात्म्याची प्राप्ती कष्टाने होते। संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्नु मयोगतः। येथे आता प्रश्न येतो की एखादा साधक एकाच वेळी दोन्ही निष्ठांच्या अनुसार साधन करू शकतो की नाही? जर नसेल तर का नाही? याचे उत्तर असे की सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्ही साधनांचे संपादन एकाच वेळी एकाच पुरुषाद्वारे केले जाऊ शकत नाही। कारण कर्मयोगी हा साधन कालात कर्माला, कर्मफलाला, परमात्म्याला व स्वतःला भिन्न भिन्न मानून कर्मफल आणि आसक्ती यांचा त्याग करून ईश्वरार्थ किंवा ईश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्मे करतो। सांख्ययोगी हा मायेने उत्पन्न झालेले गुणांमध्ये व्यवहार करीत आहेत आणि इंद्रियेच इंद्रियांच्या विषयात व्यवहार करीत आहे असे समजून मन, इंद्रिये व शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रियांमधील कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होऊन फक्त सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अभिन्न भावाने स्थित राहतो। कर्मयोगी स्वतःला कर्माचा कर्ता मानतो, सांख्ययोगी स्वतःला कर्ता मानत नाही। मुख्य फरक कर्मयोगी आणि सांख्ययोगी। कर्मयोगी स्वतःला कर्माचा कर्ता मानतो, सांख्ययोगी स्वतःला कर्ता मानत नाही। कर्मयोगी हा आपली कर्मे भगवंताला अर्पण करतो, सांख्ययोगी हा मन व इंद्रियांकडून होणाऱ्या अहंतारहित क्रियांना कर्म मानत नाही। कर्मयोगी हा परमात्म्याला आपल्याहून वेगळा मानतो, सांख्ययोगी हा नेहमी अभेद मानतो। कर्मयोगी हा प्रकृती व प्रकृतीजन्य पदार्थाचे अस्तित्व मानतो, सांख्ययोगी हा एका ब्रह्माशिवाय कोणाचेही अस्तित्व मानत नाही। कर्मयोगी कर्मफल व कर्माचे अस्तित्व मानतो, तर सांख्ययोगी हा कर्मफल व कर्माचे अस्तित्व ही ब्रह्मापेक्षा भिन्न आहेत असे मानत नाही व त्यांच्याशी आपला कोणताही संबंध नाही। अशा प्रकारे दोन्ही साधन प्रणाली व त्यांच्या मान्यता यांच्यामध्ये पूर्व पश्चिमेप्रमाणे मोठे अंतर आहे। अशा स्थितीमध्ये दोन्ही निष्ठांचे साधन एक पुरुष एकाच वेळी करू शकत नाही। ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याला भारतातून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जायचे आहे तर तो जर सरळ रस्त्याने येथून पूर्व दिशेने जात राहील तर तो अमेरिकेस पोहोचेल आणि पश्चिम दिशेने जात राहील तरीही तो अमेरिकेस पोहोचेल। त्याचप्रमाणे सांख्ययोग व कर्मयोग यांच्या साधन प्रणालीमध्ये परस्पर फरक असला तरीही जो मनुष्य कोणतेही एक साधन दृढपणे करीत राहील तो या दोन्ही साधनांचे एकमात्र फल असलेल्या परमात्म्यापर्यंत त्वरित पोहोचेल। मित्रांनो, रेकॉर्डिंग चालू करून 45 मिनिटं जवळपास झालेली आहेत किंवा किंबहुना त्याहून थोडीशी अधिक झालेली आहेत। आपण आज 13 ते
19 एवढी पानं वाचली, म्हणजे 7 पानं वाचली. आता मी सुरुवातीला जे म्हटलं, मला वाटलं होतं की हे सगळं वाचून होईल. 30 पानापर्यंत हे आहे गीतेचं महात्म्य आहे. तर मला वाटलं होतं की हे संपेल वाचून, पण हे शक्य दिसत ना. आजच्या भागामध्ये आपली 7 पानं वाचून झाली. आता आपण प्रयत्न करूया 3ऱ्या भागामध्ये हे संपवण्याचा, आणि 4थ्या भागापासून आपण प्रथम अध्याय वाचायला सुरुवात होईल बहुतेक आपली. मला माहित नाही, मी स्वतःसाठी हे उपक्रम करतोय, मला जसं जमतंय तसं हे करतोय. त्यामुळे मी आत्ता त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. तुम्हाला जे आवडेल ते घ्या, नाहीतर उरलेलं सोडून द्या. आपली नेहमीची विनंती की कृपया या व्हिडिओमधलं काही आवडलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. माझ्या केदार सीकर सनातन संस्कार या चॅनलला कृपया फॉलो करा. ऑटो प्लेवर बघत असाल तर फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. आपली एक छोटीशी कॉमेंट, 1 वाक्याची कॉमेंट माझ्यासाठी खूप मदतीची ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला काही ना काहीतरी कॉमेंट द्या. आपण आम्हाला उपदेश दिला तरी चालेल, माझ्या चुका दाखवल्या तरी चालतील. आपण चांगलं लिहिलं तर उत्तमच, मला त्यातून प्रेरणा मिळेल पुढच्या कष्टासाठी. हे सगळं करणं म्हणजे कष्टाचं काम आहे, हे करायला मला प्रेरणा मिळेल. तर आपल्याला विनंती आहे की एक कॉमेंटसुद्धा लिहा. तर लवकरच आपण पुढच्या 3ऱ्या भागामध्ये भेटूयात. भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्रमांक 3 मध्ये लवकरच आपण भेटूयात. तोपर्यंत सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी. धन्यवाद.